चंची थोडीफार शिकली आहे की. अगं तिला बी थोडंसं काम दे की, तुझ्यावरचा थोडासा भार हलका होईल का नाही म्हणून. तुझ्या चुकीचा भाग आता तिला व्हायला लागणार आहे. म्हणजे तुला कल्पना आहे का तू स्वतःच्या पायावर कसा धोंडा पाडून घेतलायस ते. आम्ही समज जुळवून आणलं होतं. स्वतः जाऊन मास्तरीच्या घरी जाऊन तिला आयर देऊन आलो होतो का. तर बाई लग्न करून जाते, जा जा अधिपतींच्या आयुष्यातून. पण नाही, त्या सगळ्यावर बोळा फिरवलास तू. तुला किती वेळा सांगितलं आम्ही आमच्यावर विश्वास ठेव विश्वास ठेव, पण नाही. याला अतिशहाणपणा. आपल्याला एकतर अक्कल नाही आणि डोकं चालवायची लय घाई. सगळा डाव पलटलास तू. ताई ताई अगं चुकी झाली ग माझ्याकडनं. तुझी चूक निस्तरण्याची काय किंमत मोजावी लागणार आहे याची कल्पना नाही तुला. आता अधिपती, अरे आता काय करायचं. मी काय सांगू. अरे पण ती तर न ऐकताच निघून गेली. हा ते बघितलं मी. आई साहेबांची आठवण आली हो कमलराव. काय आई साहेब सेम टू सेम आई साहेब. त्या बी अशाच एकदम ठामपणे बोलतात. समोरचा गपगार बुकना, पण त्या ना धाकात घेऊन बोलतात एकदम. मास्तरींबाई तसं नाही. त्या मुद्दा 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 मऊ मऊ असं गोड. एवढं नातं तोडून गेली बाई तरी वाटलं काय तुम्हाला तरी वाटलं काय असं वाटलं की हा बरोबर बोलल्यात. चांगलं आहे, कर तू कौतुक तिचं, अजून कर. सगळे तिचं कौतुकच करताय. शाळेतही कौतुक, घरातही कौतुक, म्हणूनच छेप हारली आहे ती. अण्णा अण्णा थंडगे अण्णा, तुला म्हणालो होतो मी, एक नंबरची हट्टी आहे ती. बरोबर बोलल्यात ते. पण काय बरोबर आहे यात. चुकीचं काय मग सगळं. हो कमलराव. अरे बाबा होते चूक माणसाकडनं, म्हणून काय एवढा आकाश धरून ठेवायचा का. आणि मला एक गोष्ट सांग, तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली असती तर काय केलं असतं. तर मी इथं तुमचं जुळवून द्यायला उभाच नसतो. अरे मी काय खरंच थोडी कंप्लेंट करायला लावत होतो तिला. म्हणजे मी बघत होतो की ती काय बोलते ते. नुसती हो म्हणाली असती ना तरी चाललं असतं. परीक्षा घेत होतो मी तिची. बरोबर केलं मास्तरींबाईंनी तुमची शाळा घेतली ती. नाही नाही तुम्ही शिकलेला यायचा पण लय हुकलेला यायचा. काय तर आपलं किरा मिस्टर डोसकेवनी बोलतायचा. अहो प्रेमात परीक्षा घेत्या तू. ती काय शाळा आहे का खेळ आहे लगीन म्हणजे. हा प्रेमात जोडीदाराची परीक्षा घ्यायची नसती हो, स्वतःची परीक्षा घ्यायची असती. मी किती खेचू शकतोय, मी कुठल्या लेवलला जाऊन विश्वास ठेवू शकतोय ते बघायचं असते. मी किती खपू शकतोय माझ्या प्रेमासाठी, किती झिजू शकतोय ते बघायचं सोडलं. तुम्ही काय जर जोखायचंच झालं का नाही तर स्वतःचं प्रेम जोखायचं कमलराव. त्याला अंगात दम लागतोय. आपल्या जोडीदाराचं नव्हतं, त्याच्यावर झालं तर विश्वास ठेवायचा फक्त डोळे झाकून. कारण ती पोरगी ऑलरेडी तिच्या आई बापाला घरदार सगळं सोडून आपल्याकडे येत असते. तिची ऑलरेडी तेवढी पात्रता असते ना. म्हणताना तर ती येत असत्या. परीक्षा घ्यायची नसते, परीक्षा द्यायची असते. अण्णा प्रेमात कुणीडायचा. अरे बाबा पण आता काय करायचंय. आता बघा कर्माची फळं. आता काय होईल असं वाटत नाही. ए तू शब्द फिरवू नकोस हा. आपलं बोलणं झालं होतं, मला नीट लक्षात आहे. तू म्हणाला होतास मला की तुम्हा दोघांचं लग्न जुळवून देईन मी. ते त्यांच्या मर्जी विरुद्ध नाही. म्हणजे आता जर मास्तरींबाई म्हणल्या की त्यासनी तुमच्या संग लगीन करायचं आहे तरच ते लगीन होईल. बाकी तुम्ही जर आता काम करा. मी काय काम करू. स्वतःवर म्हणजे इथं नाही वायरिंगचा लई घोळ आहे. ढिलं झाल्यावर शॉर्ट सर्किट मारते झामझिम झामझिम. काहीतरी बघा हा आणि मग माझ्या संग बोला तुम्ही. कमलराव कमलराव फेल झाला राव. अधिपती अक्षरा माझा ऐक. तू तू शांत हो आधी, शांत हो. सर तुम्ही परवानगी दिलीच कशी. अगं त्यांनी माझी परवानगी मागितलीच नाही. अरे चुकलं माझं, मला माफ. तुम्ही का रडायला लागला काय. नाही
अस्व गाळायची प्रॅक्टिस करते. नाही नाही भारी आहे, पण तुम्ही हे करायची गरज नाही आहे. काय? अहो म्हणजे तसं नाही, तुम्ही लय खमके आहे. खरंच काय हो सर, लय खमके आहेत या. लय करारी आहे तुम्ही. तुमच्यासारख्या बायका आहेत म्हणताना हे जग चाललंय. साक्षात राणी लक्ष्मीबाईने वाटतंय मला, तुम्ही माहित आहे काय? अहो तुमच्यासारख्या बायका आहेत म्हणताना हे जग चाललंय, माहित आहे? आमच्या आई साहेबांसारख्या बायका आहेत का नाही म्हणताना ही असली वटणीवर आहेत. नाहीतर ह्यांनी कवाच बायकांच्या डोसक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या. सर तुम्ही सांगा, मास्तरीनबाईंमध्ये आमच्या आई साहेबांची झलक आहे का नाही? ताई मला काय बी कळेना झालंय, तू काय बोलायलीस? तुझ्या चुकीची किंमत आता तुझ्या लेकीला मोजावी लागणार आहे. पायाला हात नका लावू. आमच्या पायाला काळं लागलेलं आवडत नाही आम्हासनी. ताई माझ्या चुकीची शिक्षा तू चंचीला देऊ नकस ग. मी घेतली की शिक्षा. अगं कालपासून हे काळं थोबाड घेऊन फिरायली की. घरातले नोकर चाकर समदे बघून हसायलेत मला, पण मी गप मूग गिळून तुझ्या प्रेमा खातर आणि माझ्या पोरीच्या माये खातर मी समज करायले का नाही ताई? या समध्यामध्ये माझ्या चंचीचा काय बी दोष नाही ताई. असं करू नका ग. अगं तुझ्या चंचीला आम्ही सून म्हणून पसंत केली होती. आम्ही तिला कशा पायी शिक्षा देऊ? मग तू मगाशी काय म्हणली का माझ्या चुकीची शिक्षा चंचीला भोगावी लागणार म्हणून? आम्ही नाही, आदिपती देणार शिक्षा. हो, कारण आदिपतींच्या मनातून तू उतरली आहेस. आणि ते किती तिरपांगड्या डोक्याचे आहेत हे तुला चांगलंच ठाव आहे. ते आता तुझ्याशी बोलणं बंद करतील. त्यांना तू त्यांच्या आयुष्यात नको आहेस म्हणून ते तुझ्या पोरीच्या गळ्यात माळ घालणार नाहीत. ताई असं नको व्हायला, असं नको. अगं, पायाला हात नका लावू सांगितलं होतं ना. ताई तू काय तर कर ना ग ताई, काय तर कर ना. आम्ही केलं होतं. आदिपती तयार पण झाले होते. पुन्हा खुपसून हे असले धंदे केले नसतेस ना तर आज तुझी मुलगी या घरची सून झाली असती. आता मी काय करू ताई? ताई मी काय करू सांग ना. आता जरा थंड घे. पर मग आदिपती मास्तरनीशी लगीन करून मास्तरनीला घरात घेऊन आले तर तुला चालणार आहे? नाही चालणार. मग पण त्यांना मास्तरनीशी लग्न करायचं नाही. ते तिचं लग्न जुळवून देणार आहेत. हीच आनंदाची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात आम्ही ह्याच गोष्टीचा आनंद मानतोय. आता देवीकडे एकच प्रार्थना करतोय, त्या मास्तरनीचं त्या कॉलेजच्या मास्तरशी लग्न जुळू देत. तसं जर झालं ना तर आम्ही स्वतः त्यांचं लग्न थाटामाटात लावून देऊ. पण तोवर आपण थंड घ्यायचं. आदिपतींशी बोलायला जायचं नाही. त्यांच्या पुढं पुढं करायचं नाही. कळलं? जरा दमानं घे. आम्ही आदिपतींना चंचीशी लग्न करायला मनवू शकतोय, बळजबरी नाही करू शकत. ते कितीही श्रावण बाळ असले तरी हायत आपल्या मर्जीचे मालक. हळूहळू त्यांच्या कलेने घेऊन आम्ही त्यांचं मन वळवू. पण तोवर आम्ही सांगू तेच करायचंस तू. वाई ताई वाई. अगं ये. तुला दोनदा सांगून पण कळत नाही भाई. तुला सांगितलं होतं ना आमच्या पायाला काळं लागलेलं आम्हाला चालत नाही. चल हो बाजूला आता. सॉरी ताई चुकलं. मी पुसते, पाय पुसते. नाही राहू दे. पाण्यानं पुसते मी. हा काही गरज नाही. ताई तुला गरज नाही ताई, मला गरज आहे ग. खरं तर ताई मी तुझे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे का? तू थांब, मी आलेच मी. हे बघा आदिपती, मी जशी आहे तशी आहे. तुम्ही तशाच राहावा. हे काय करताय आता? प्लीज मी हात जोडून विनंती करते तुम्हाला आदिपती, माझ्या आयुष्यात जो चॅप्टर मी बंद केला तो पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करू नका प्लीज.
एरवी मी तुमच्यावर खूप चिडले असते, मला आत्ताही तुमचा राग आलाय, पण तुम्ही इतके उपकार केलेत ना माझ्यावर की मला तुम्हाला काही बोलताही येत नाही. सोडा हो, काय कसले उपकार बिपकार काय नाहीत. आणि काय उपकार केले म्हणून काय विकत घेतलं होय आम्ही तुम्हाला? अधिपती, तुमच्या भाषेचं काय करायचं? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुम्ही माझ्यावर चिडू शकताय, तुम्ही मला बोलू शकताय. माझं चुकत असेल तर तुम्ही मला सांगा. म्हणजे आम्ही तुमच्यावर उपकार केले म्हणून काय तुम्ही काय वाटेल ते सहन करावं असं नाही. म्हणूनच तुम्हाला सांगते, असं नका करू. मी काय म्हणतो अक्षरा, एकदा सारासार विचार करून बघ की. हो सर, मी केलाय विचार. अगं चुका होतात माणसांकडनं, माफ करता आलं पाहिजे. पण सर, चुका माफ करणं म्हणजे आपण स्वतः चुका करणं नाही ना. म्हणजे कमलला मी माफ केलंय, माझा राग नाहीये त्यांच्यावर, पण म्हणून त्यांना माफ करून त्यांच्याशी लग्न करण्याची चूक मी नाही करू शकत. चूक कशी हो? हे बघा अधिपती, हे मी तुम्हाला ह्याआधी अनेक वेळा सांगितलंय आणि मला पुन्हा पुन्हा ते उघडायचं नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा प्लीज, पुन्हा असं करू नका, मला ते आवडणार नाही. अगं दुर्गे, काय करतेस? राहू दे, समजा. चल. नाही, असू दे ताई, असू दे. माझ्या चुकीची शिक्षा मला भोगलीच पाहिजे, असू दे. अगं मग चुका करतेसच कशाला? एकदा सांगून कळत नाही होय तुला? आता नाही करणार ताई चुकी. ग बस, माझ्या चुकीची शिक्षा आहे. ग बस. सॉरी 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 अधिपती, सॉरी सॉरी. सांडलं नाही ना अंगावर? अधिपती, असं का वागायला समाज? अधिपती, तुम्ही माझ्याशी बोलणार नाही सा? अहो असं करू नका सा. माझ्याकडनं चूक झाल्या, अहो मी शिक्षा बी भोगाल्या, बघताय ना. अधिपती, तुम्ही माझ्याशी बोलणं टाकू नका सा. अधिपती ऐका की, अहो तुम्ही नाही बोलला तर मला जीव लागणार नाही हो. अधिपती माझी बोला, अहो मी मावशी आहे तुमची. बाजूला. अधिपती ऐका की. अधिपती अधिपती ऐका. अधिपती ताई 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 ताई, तू तरी सांग की अधिपतीच नाही. मी सांगून बी ऐकायचे नाहीत ते. आता जरा थंड घे. घाईघाईत अजून चुका करू नकस. मागच्या चुकातून शिकावं माणसानं, कळलं? ताई आणि या फायली कपाटात ठेवून दे. अगं काय करायलीस? डोसकं फिरलंय का तुझं? नाही बोलला तो तर काय फरक पडतो? हे तू गप्पा बस, तुला काय बी कळत नाही. गप्प बस तू. मम्मी एवढी काय मेहंदी होती, पर पदरांदीचे पाय पुसायलीस. ते मालक आहेत या घरचे, आपली हितली वस्ती त्यांच्या मर्जीवर आहे. कळतंय का तुला? माझं नाही, एकदा लगीन होऊ दे फक्त, मग बघ. तू कांतावहिनींना नाही म्हणून सांगितलंस का? नाही म्हणजे फोन नाही उचलला त्यांनी. बघू ना, करतील त्या फोन. बर. आपण काय करायचं आता? म्हणजे? अहो म्हणजे अक्षराचं लग्न मोडलंय ना, त्याचं सावट इराच्या लग्नावर नको. मला काय म्हणायचंय, आपण इराचा साखरपुडा करून घेऊयात का? नाही म्हणजे इरा आणि निखिल सारखे भांडत असतात हो. अगं पण थोरलीला तशीच ठेवून धाकटीचा साखरपुडा करायचा म्हणतेस तू? मलाही नकोच आहे ते, पण ते अक्षरा कमलला नाही म्हणतीये ना. कमललाच नाही म्हणतीये ना, लग्न करायला नाही म्हणत नाहीये ना. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? तिचं दुसऱ्याशी कोणाशी हद्द हद्द झाली, हद्द झाली यांच्या वागण्याची.
कशी आहेस राणी? हा सगळे पाठ ठीक आहेत ना? असं हा बी म्हणत जा जरा मधी. ये ना राणी. अग तू एवढी शानी आहेस. ही हाडा मासाची अशी शिकलेली माणसं अशी येड्यागत वागतात मला कळत नाही. एक ह्या टोकाला दुसरं त्या टोकाला. तो कमलराव तो तर शिकलेला धोंडाच आहे. तुझ्यासमोर बाई आहे, तिचा आदर पहिलं कर ना. तुझं म्हणणं असेल ठीक आहे, ते बाजूला पहिला आदर तर कर. का आपली तीच बरं जीभ दिला देवानं म्हटल्यावर कॅसेट वाजवतच राहिली पाहिजे दिवस रात्र. नाही बा, माझा मास्तरीन बहिणीवर जीव जडलाय म्हणजे जडला होता म्हणून मी हे सगळं म्हणतोय असं नाही. म्हणजे त्यांचं सगळं म्हणणं मला पटतंय असं नाही. आता काय काय म्हणणं मला पटत नाही, मी तोंडावर बोलतोय की. पण काय काय म्हणणं त्यांचं खरंच बरोबर असतं. एवढं खरं बोलतात का नाही. त्या कमलराव विषयी त्या जे काय बोलल्या शब्दोन शब्द पटला मला. नात्यामध्ये विश्वास पाहिजेच हो तुमच्या, त्याशिवाय ते नातं कसलं. त्या कमलला तर बघितल्यावर मला खरंच पहिलं असं वाटलं होतं की ना बाबा माणूस खरा आहे, त्याला खरंच मास्तरीन बाईंसंग लगीन करायचं असेल. मास्तरा एवढा शिकलेला. पण कमलराव कम्प्लीट हुकलाय राव. काय उपयोग नाही त्याचा. मला आता असं वाटायला लागलं की नाही पश्चाताप व्हायला लागलाय. मी धोंड्यावर डोसकं आपटून घेतलं काय असं वाटायला लागलं. एवढा अवघड आहे मास्तरीन बाईंसंग जुळवून घेणं. काय माहित काय करावं काय कळत नाही राव. तुला बी कळत नाही. आता त्या दिवशी पण तिथं जंगलात आम्ही त्या खोलीत अडकलो होतो. तुला माहित नाही, तू बाहेर होतीस. तिथं पण ते कमलरावांबरोबरचं त्यांचं नातं, कमलरावांबरोबरची त्यांची कमिटी त्याच विषयी बोलत होत्या. त्यांना फक्त त्या लग्न मंडपात पोचायची घाई होती वास. आणि जीवाचं रान करून त्या पोचल्या पण तिथं. का तर त्यासनी त्या कमल बरोबरचं नातं महत्वाचं होतं. हा बरोबर, तू होतीस म्हणतानाच पोचलो आम्ही डबल शीट. तो प्रवास कधी विसरू शकणार नाही मी राणी. माझ्या इथं असं जतन करून ठेवला मी तो प्रवास. काय मजा आली ती राव. डाडाडांग 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 चोरीचा. माझ्या आयुष्यातलं सोनेरी पान आहे ते. इथं होत्या अशा मास्तरीन बाई इथं बसलेल्या एवढ्या जवळ. एक नंबर एक नंबर. तुला तर कवाच अंतर देणार नाही मी, कारण तू काय आपल्यासाठी फक्त सायकल नाही आहेस, आठवण आहेस माझ्या मनातली. सोनेरी आठवण हो. माझा जीव गेला तरी पुसू शकणार नाही ती आठवण मी माझ्या मनात. जोपर्यंत तू आहेस का नाही तोपर्यंत ती आठवण राहणार कायमची माझ्या मनात, माझ्या डोळ्यासमोर. बर चल आता लई बोर करत नाही तुला, तू आराम कर. हा हद्द झाली आज कमलच्या वागण्याची. का काय झालं? अगं आज माझ्या वर्गात आले ते चक्क. मग काय आमच्यात वादावादी झाली. अधिपतींनी मध्यस्थी केली. त्यांना असं वाटतं की त्यांच्यामुळे लग्न मोडलं म्हणून ते मध्ये पडले, म्हणून त्यांनी मदत केली. बरं मग कमल काय म्हणाले ते सांग ना. आपण विचार करू म्हणे. बरोबर आहे ना. काय हरकत आहे विचार करायला, नाही का? अगं माझी हरकत आहे आई. मला नाही लग्न करायचं त्या माणसाशी. मला त्या माणसाचं तोंडही बघायचं नाही आता. मी आज खटका मिटवला. म्हणजे काय केलंस तू? म्हणजे मी विषय संपवलाय कायमसाठी. मला आता या घरामध्ये कमलचं नाव नकोय परत. इरा तू त्यांना अजिबात फोन करू नकोस, आणि त्यांचा फोन आला तर तो उचलायचा नाही. त्यांचा नंबर ब्लॉक कर आणि डिलीट सुद्धा कर. आता त्या माणसाचा आणि आपला काहीही संबंध नाही. आज त्यांच्यामुळे उगाच चिडले मी अधिपतींवर.
माफ आपण आपल्या माणसांना करतो कारण आपण त्यांच्यावर रागावलेले असतो. ज्यांचा रागही येत नाही अशा लोकांना माफ काय करायचं? यापैकी तुम्ही काहीच केलं नाहीत. माझ्या आई वडिलांचा अपमान केला तुम्ही, सगळ्यांसमोर तमाशा केलात, निघून गेलात. तुमचा एक वेगळाच चेहरा त्या दिवशी माझ्या समोर आला. यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा अन्याय असू शकत नाही कमल. आणि अन्याय करणाऱ्या माणसाबरोबर लग्न किंवा संसार करण्याचं माझं काहीही इंटेन्शन नाहीये. तुम्ही आमचं लग्न तोडलं नाही, आमचं नातं तुम्ही जोडू शकत नाही. अधिपती जेवायला आला नाहीसा खाली? येतो येतो चला. समजा ठीक आहे ना व? हा वाटत नाही तसं. म्हणजे मगाशी तडक निघून गेला सा. तुमची बहीण आहे का नाही, तिचं थोबाड बघायचं नाही आम्हाला. आमची बहीण तुमची मावशी आहे. तिनं ठेवल्या काय त्या नात्याची किंमत ठेवल्या? हो, झाली तिची चूक, दिली की आम्ही तिला शिक्षा. आणि आता तिला एक संधी दिली आहे. या पुढं जर तिने काही चूक केली तर आम्ही स्वतः तिला घराच्या बाहेर काढू. हे बघा तुमचं तुम्ही. ते बघतो आम्ही आमचं काय ते. पण तुम्ही तुमचं सांगा, तुमचं काय चाललंय? आज कुठं गेलता? शाळेत गेलतो जरा. मास्तरनीला भेटायला? नाही हो, भेटायला नाही, भेटवायला गेलतो. कुणाला? तो सांगितलं नाही की मी तुम्हाला, कॉलेजचा मास्तर कमल. कमल? हा. हे काय बाप्याचं नाव असतं वय? आपण हाय त्याच. ती अक्षदा, त्यो कमल, काय नावं ठेवत्यात? अक्षरा. हा, मास्तरीन बाईंचं नाव आहे साहेब. आम्हासनी ते आवडत नाही. आपण हाय त्यांचं नाव. आम्हाला पाहिजे तेच म्हणणार. ते अक्षदाचं आणि त्या कॉलेजच्या मास्तरचं काही ठरलं काय लग्न?